नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस-के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या टी-सी-एस IBPS सेशनमध्ये. आजच्या सेशनमध्ये आपण एका नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत. प्रकरणाचं नाव आहे पंक्च्युएशन. पंक्च्युएशनवर आपल्याला टी-सी-एस पॅटर्ननुसार परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हे प्रकरण फार महत्त्वाचं आहे. आणि त्यापैकी आज आपण पहिला टॉपिक घेत आहोत, पहिला पॉईंट घेत आहोत, तो असणार आहे आपला कॉमा. आणि जनरली आपल्याला कॉमावर प्रश्न विचारले जातात, त्याकरिता कॉमाचे नियम आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे नियम जर आपल्याला माहिती असले तर आपण सेंटेन्स पंक्च्युएटेड करेक्टली सेंटेन्स कोणता आहे ते योग्यरित्या ओळखू शकतो आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा. मग चला सुरुवात करूया कॉमाच्या विविध नियमांना. सो कॉमा म्हणजे काय मित्रांनो? स्वल्पविराम. आपण मराठीत याला काय म्हणतो? स्वल्प विराम. म्हणजे विराम तर आहे परंतु कसा आहे? स्वल्प आहे. सो हा अशा पद्धतीने आपला काय असतो मित्रांनो? कॉमा असतो. आता इंग्रजी भाषेमध्ये कॉमाचे दोन प्रकार आहेत. इंग्रजी भाषेमध्ये कॉमाचे दोन प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण लिस्टिंग कॉमा असं म्हणत असतो. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण लिस्टिंग कॉमा असं म्हणत असतो. आणि दुसरा जो कॉमाचा प्रकार आहे त्याला आपण एकतर सिरियल कॉमा असं म्हणतो किंवा त्याला आपण ऑक्सफर्ड कॉमा असं दुसऱ्या नावानेही ओळखतो. म्हणजे कॉमाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार कोणता? लिस्टिंग कॉमा. पहिला प्रकार कोणता असेल? लिस्टिंग कॉमा असेल. आणि दुसरा प्रकार कोणता असेल? ऑक्सफर्ड कॉमा म्हणा किंवा त्याला तुम्ही सिरियल कॉमा म्हणा. हे काय आहे, यांचा वापर कसा होतो, हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला सांगणार आहे. काळजी करण्याची गरज नाही. फक्त आता एवढं लक्षात ठेवा, कॉमाचे दोन प्रकार. पहिला प्रकार कोणता आहे? सिरियल कॉमा. आणि दुसरा प्रकार कोणता? पहिला प्रकार कोणता आहे? लिस्टिंग कॉमा. आणि दुसरा प्रकार कोणता आहे? एकतर सिरियल म्हणा किंवा ऑक्सफर्ड म्हणा. आता बघा, कॉमाचा उपयोग दोन गोष्टींसाठी होतो. कॉमाचा उपयोग दोन गोष्टींसाठी होतो. एकतर वेगवेगळ्या आयटमची जी लिस्ट आहे त्यांना आयटम्सला सेपरेट करण्यासाठी, किंवा एखादं सेंटेन्स जे असेल त्या सेंटेन्समध्ये काही अस्पष्टता असेल ती अस्पष्टता दूर करण्यासाठी कॉमाचा उपयोग होत असतो. हे सर्व मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही फक्त मी जे सांगतोय ते व्यवस्थित ऐका आणि ते ऐकल्यानंतर मी तुम्हाला एक एक उदाहरणाद्वारे सर्व स्पष्ट करणार. आता बघा मित्रांनो, की मी एका दुकानामध्ये गेलो आणि त्या दुकानामधनं मी एक पेन खरेदी केला आणि दुसरी वस्तू मी खरेदी केली पेन्सिल. आतापुरतं आपल्याला फक्त दोन लक्षात ठेवायचं आहे की मी एका दुकानामध्ये गेलो, एका शॉपमध्ये गेलो आणि त्या शॉपमधनं मी काय विकत घेतलं? एक पेन विकत घेतला आणि एक पेन्सिल विकत घेतली. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की मी एक पेन आणि पेन्सिल विकत घेतली. मी म्हणजे कोण? आय. विकत घेतली म्हणजे मला V2 यूज करावा लागेल, बायचा जो असणार आहे बॉट. मी विकत घेतलं. मग मी काय विकत घेतलं? तर मी दोन वस्तू विकत घेतलेल्या आहेत. पहिली वस्तू कुठली घेतली? मी पेन. आणि पेनची संख्या किती आहे? एक. एक पेन घेतला मी म्हणून मी ए लिहिणार. एक काय घेतला मी? पेन, म्हणून मी पेन लिहिणार. त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक तर मी अँडचा वापर करणार किंवा मी स्वल्पविराम ज्याला आपण कॉमा म्हणतो त्याचा वापर करणार. दुसरी वस्तू काय घेतलेली आहे मी? तर दुसरी वस्तू घेतलेली आहे एक पेन्सिल. तर मी या ठिकाणी लिहिणार ए आणि पुढे काय लिहिणार? पेन्सिल. आणि नंतर सेंटेन्स संपलं म्हणून मी काय देणार? फुल स्टॉप. हे झाले पंक्च्युएशनचे नियम. आता नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, की जेव्हा आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट्स असतील किंवा दोन एंटिटीज असतील किंवा दोन आयटम्स असतील, हे आयटम्स आहेत. पेन, पेन्सिल, जे लिस्टमध्ये येणाऱ्या वस्तू असतील त्यांना आपण एकतर आर्टिकल्स म्हणूया किंवा आयटम्स म्हणूया किंवा ऑब्जेक्ट्स म्हणूया. ते सजीव निर्जीव दोन्ही असू शकतात. तर मी एका दुकानात गेलो, दुकानातनं मी दोन वस्तू विकत घेतल्या, एक पेन आणि एक पेन्सिल. हे मला सेंटेन्समध्ये लिहून तुम्हाला दाखवायचं आहे. तर मी म्हटलं आय, माझ्यासाठी मी आय. विकत घेतलं म्हणून मी लिहिला V2 बायचा बॉट. एक होता म्हणून मी लिहिला आर्टिकल ए. पेन घेतला म्हणून लिहिला पेन. पण माझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे कॉमा, दुसरा आहे अँड. आणि दुसरी वस्तू मी घेतली ए पेन्सिल. माझं सेंटेन्स कंप्लीट झालं म्हणून मी फुल स्टॉप घेतला. स्टॉप जो आहे तो कसा होता? कंप्लीट होता, फुल होता, म्हणून तो फुल स्टॉप त्या ठिकाणी आला शेवटी. आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण दोन वस्तू किंवा दोन आयटम्स किंवा दोन ऑब्जेक्ट्सबद्दल बोलत असणार, अशा वेळेस आपल्याला स्वल्पविराम कॉमा देण्याची गरज नसते. आणि त्यामुळे हा जो कॉमा आहे मित्रांनो, हा कॉमा या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी करेक्ट काय राहील आपलं? तर करेक्ट राहील अँड. म्हणजे आपलं सेंटेन्स कसं बरोबर होईल? आय बॉट ए पेन अँड ए पेन्सिल. मी एक पेन आणि एक पेन्सिल विकत घेतली. क्लिअर आहे?
2 आयटम्स होते म्हणून कॉमा स्वल्पविराम घ्यायची गरज नाही. आता पुढचा असा विषय आहे की जेव्हा 2 पेक्षा जास्त आयटम्स होतील तेव्हा मग स्वल्पविरामची कॉमाची एंट्री होते. हा पहिला नियम आहे. मग आता बघा, मी परत त्याच दुकानात दुसऱ्या दिवशी गेलो आणि मला आणखी एक पेन विकत घ्यायचा होता. मी एक पेन विकत घेतला, मी एक पेन्सिल विकत घेतली आणि मी एक इरेझर विकत घेतला. आता मी 3 वस्तू विकत घेतल्यात. पहिले 2 होत्या. आता एक आयटम जो आहे तो लिस्टमध्ये ॲड झाला. मग आता बघा, मी कसं म्हणणार परत एकदा की आय खरेदी केला म्हणून मी बायचा V2 घेणार, दॅट इज बॉट. आय बॉट हा V2 झाला. काय घेतलं मी सुरुवातीला? एक पेन घेतला. मग मी या ठिकाणी घेणार एक पेन. दुसरी वस्तू मी काय घेतली? पेन्सिल, म्हणून मी घेणार या ठिकाणी पेन्सिल. तिसरी वस्तू मी काय घेतली? तर तिसरी वस्तू मी घेतली इरेझर. तर मी या ठिकाणी लिहिणार एन इरेझर. ओके, आणि फुल स्टॉप देणार. आता माझ्याकडे 3 वस्तू आहेत. जेव्हा 3 वस्तू येतील तेव्हा स्वल्पविरामची एंट्री होते, तेव्हा कॉमाची एंट्री होते. मग आता बघा, ही पहिली वस्तू आहे अ पेन, आणि ही दुसरी वस्तू आहे, आणि ही तिसरी वस्तू आहे. म्हणजे टोटल आपल्या लिस्टमध्ये किती आयटम्स आले? तर 3. मग 3 आले तर आपल्याला कोण घ्यावा लागेल? स्वल्पविराम घ्यावा लागेल, कॉमा घ्यावा लागेल. मग हा जो पहिला आयटम आहे आणि हा जो दुसरा आयटम आहे, यामध्ये आपल्याला हा कॉमा घ्यावा लागेल मित्रांनो. समजते सगळ्यांना? हे लहानपणापासून आपल्याला माहिती आहे, फक्त मी क्लिअर करतोय तुम्हाला, जेणेकरून तुमचे प्रश्न जे आहेत त्यांची उत्तर बरोबर आली पाहिजेत आणि कन्फ्युजन दूर झालं पाहिजे. हे तर सगळ्यांना माहिती असतं. सो हा जो कॉमा या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो, हा कॉमा या ठिकाणी काय होणार आपला? तर हा कॉमा या ठिकाणी लिस्टिंग कॉमा होणार. कारण एक लिस्ट जी आहे त्या लिस्टमधील आयटम्सला तो सेपरेट करतोय. बघा, लिस्ट म्हणजे यादी. लिस्ट म्हणजे काय? यादी. वेगवेगळ्या वस्तूंची यादी असते, त्याला आपण लिस्ट म्हणतो. आणि त्या वस्तूंना वेगवेगळ्या आपण लिहितो. लिस्टमध्ये वेगवेगळ्या वस्तू असतील, आर्टिकल्स असतील ना, मग ते सलग न लिहिता आपण त्यांच्यामध्ये तो कॉमा देतो. त्या कॉमाला आपण लिस्टचा कॉमा म्हणजे लिस्टिंग कॉमा म्हणत असतो. त्या कॉमाला आपण मग काय म्हणणार? लिस्टिंग कॉमा म्हणणार. लिस्टिंग कॉमा असं म्हणणार. कोणत्या कॉमाला? या कॉमाला लिस्टिंग कॉमा म्हणतात. आणि शेवटची जी नाउन्स असतील, म्हणजे एक शेवटचं जे नाउन असेल, जे शेवटचं जे आयटम असेल, शेवटचं जे आर्टिकल असेल, त्याच्या आणि त्याच्या आधीच्या आर्टिकलमध्ये आपण कोण जोडत असतो? अँड जोडत असतो. तिथे कोण जोडत असतो? अँड. तिथे कंजंक्शन येणार म्हणजे येणारच. शेवटचा नाउन जोडायचा आहे, शेवटचा आयटम जोडायचा आहे, तर शेवटच्या आयटमच्या आधी तुम्हाला अँड लिहावा लागणार, कंजंक्शन लिहावा लागणार, लिस्ट जर असेल तर. आणि आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला कॉमा जो आहे तो लिहावा लागणार. या ठिकाणी जो कॉमा आहे तो कॉमा आपल्याला लिहावा लागणार. आणि हा जो कॉमा असेल, जो अँडच्या आधी असेल, याच कॉमाला आपण 2 नावं दिलेली आहेत. या कॉमाला आपण एकतर सिरियल कॉमा म्हणणार, या कॉमाला आपण एकतर सिरियल कॉमा म्हणायचं, ऑर लिहितोय बघा, किंवा याला आपण ऑक्सफर्ड कॉमा असं म्हणणार. याला आपण ऑक्सफर्ड कॉमा असं म्हणणार. बघा, ही सर्व विस्तृत माहिती आहे आणि अगदी सुटसुटीत, अगदी व्यवस्थितरित्या, अतिशय नीटनेटकेपणाने मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे. मला नाही माहिती की यापूर्वी असा काही व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळाला असेल, आणि मिळाला असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण मला तर नाही मिळाला पाहायला. सो मी तुम्हाला एक एक गोष्ट या ठिकाणी क्लिअर करत आहे. आणि आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी आपण हा व्हिडिओ घेत आहोत. तर तारीखही मी तुम्हाला स्पष्ट करतोय. यानंतर आले तर तुम्ही समजू शकतात. आता या ठिकाणी आपल्याला कॉमा कळलेला आहे की कॉमा आपल्याला कसा वापरायचा. आता मित्रांनो, हा जो सिरियल कॉमा आहे, जो अँडच्या आधी येतो, हा सिरियल कॉमा वापरणं ऑप्शनल आहे. हा सिरियल कॉमा वापरणं ऑप्शनल आहे. जर आपण ग्रामरचा नियम पाहिला तर हा ऑप्शनल आहे. परंतु सेंटेन्समध्ये कोणत्याही प्रकारची अस्पष्टता नको. सेंटेन्समध्ये एक वेगळी क्लॅरिटी आली पाहिजे. सेंटेन्स लिहितो आपण कशासाठी? त्यामध्ये एक स्पष्टता आली पाहिजे. सेंटेन्स जे लिहिलेलं आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. त्यासाठीच तर आपण सेंटेन्स लिहितोय. मग सेंटेन्स लिहितोय तर आपण हा अँड सोबतचा जो कॉमा आहे, हा कॉमा लिहिलाच पाहिजे. आणि आपण स्पर्धा परीक्षांची जर तयारी करत असू तर आपण ऑक्सफर्ड कॉमा आणि सिरियल कॉमा विचारात घेतलाच पाहिजे.
आपण जर नॉर्मली कम्युनिकेशनमध्ये किंवा इनफॉर्मल लेटर लिहित असणार, व्हॉट्सअपमध्ये चॅटिंग मेसेजेस करत असणार, इंग्लिशमधनं अशा प्रकारची लिस्ट करत असणार, तर तुम्ही कॉमा दिला काय नाही दिला काय सगळं चालतं. परंतु जेव्हा आपण फॉर्मल इंग्लिशबद्दल बोलतो, जेव्हा आपण परीक्षेबद्दल चर्चा करतो, ज्या ठिकाणी आपल्याला मार्क्स घ्यायचे आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ऑक्सफर्ड कॉमाबद्दल माहिती असणं, सिरियल कॉमाबद्दल माहिती असणं आणि तो वापरणं फार महत्त्वाचं आहे. आणि यावर अनेक प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. जे आपलं GMC सिरीज सुरू आहे ना, GMC नांदेडची, त्यामध्ये 2 ते 3 प्रश्न कॉमावर कंपल्सरी विचारले गेलेलेच आहेत. सर्व व्हिडिओज यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध आहे. GMC नांदेड डे 1 डे 2 डे 3 पर्यंत आपण आता घेतलेले आहे. आणखी पुढेही सर्व पेपर्स येतीलच. तर आगामी ज्या GMCच्या एक्झाम्स आहेत त्यासाठी तुम्हाला TCS पॅटर्ननुसार होणाऱ्या तलाठी वनरक्षक परीक्षांसाठी तुम्हाला फार फार उपयोगी ठरणार आहे आपला ऑक्सफर्ड कॉमा. सो आता बघूया मित्रांनो, की मी 4 वस्तू ज्या आहेत त्या 4 वस्तू घ्यायला जाणार, तर मग तुम्ही कसं म्हणणार किंवा मी सेंटेन्स कसं बोलणार आता तुमच्या लक्षात आलं असेल. यादी बघा आता वाढते. एक आहे पेन, दुसरा आहे पेन्सिल, तिसरा आहे इरेझर, चौथं घेऊया आपण शार्पनर. ओके, शार्पनर. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं मित्रांनो, किंवा आपण वेगळे आयटम्स घेऊया. एक घेऊया आपण ॲपल, म्हणजे वेगळ्या उदाहरणाद्वारे पण आपल्याला समजेल, किंवा यांना आपण प्लुरल बनवूया ॲपल्स, म्हणजे आर्टिकल एचा विषय राहणार नाही. त्यानंतर आपण एक घेऊया ऑरेंजेस. त्यानंतर आपण घेऊया काय घेऊया, पोटॅटोज घेऊया. त्यानंतर आणखी काय घ्यायचं आपण, टोमॅटोज. ओके, सगळे प्लुरल्स घेतल्या, सगळे एकापेक्षा जास्त आहे. तर मग बघा सेंटेन्स कसं होईल. आय बॉट, पहिलं काय आहे, पहिला आयटम आहे ॲपल्स, दुसरं आयटम आहे ऑरेंजेस, तिसरं आयटम आहे, सॉरी कॉमा देत नाही आपल्याला नंतर बघायचं आहे ते, पोटॅटोज. आणि शेवटचा आयटम लिहिण्याचा आधी आपल्याला अँड घ्यावा लागतो, तो अँड पण घेऊया. आणि आपण घेणार या ठिकाणी टोमॅटो. ओके, फुल स्टॉप दिला. आता बघा हा फर्स्ट आयटम आणि सेकंड आयटम यामध्ये आपल्याला कॉमा द्यावा लागणार. हा कोणता कॉमा होईल, लिस्टिंग कॉमा होईल. ऑरेंजेस आणि पोटॅटोमध्ये आपल्याला आणखी एक कॉमा द्यावा लागणार, तो पण लिस्टिंग कॉमा होईल. परंतु शेवटचा जो आयटम आहे आणि त्याच्या आधीचा जो आयटम आहे ज्याला अँडने जोडलेला आहे, त्याच्या आधी पण आपल्याला एक कॉमा द्यावा लागेल. आणि हा कॉमा कोणता कॉमा होईल, एकतर सिरियल कॉमा होईल किंवा ऑक्सफर्ड कॉमा होईल. आणि हा वापरायचाच मित्रांनो. आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय तर आपल्याला हा वापरावा लागेल. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. मग आता आपण 1 बाय 1 सेंटेन्सेस बघूया. आणखी वेगवेगळे नियम आहेत ते पण आपण बघूया, आणि सोपे नियम आहेत. आणि जे 4 महत्त्वाचे नियम आहेत की ज्यावर प्रश्न विचारले गेलेलेच आहेत तेही आपले क्लिअर होऊन जातील. बघा, आय बॉट ॲपल्स, बनानाज अँड ग्रेप्स असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी 3 आयटम्स आहेत. 3 आयटम्स आहेत तर कॉमाची एंट्री होणार म्हणजे होणार. मग सेंटेन्स बघा, पहिला आयटम आहे ॲपल्स, दुसरा आहे बनानाज आणि ग्रेप्स आहेत. तर शेवटचा आणि शेवटून 1 नंबरचा 2 नंबरचा जो असेल त्याच्यामध्ये जो अँड आहे, या अँड जवळ आपल्याला काय द्यावा लागेल, कॉमा. हा कॉमा कोणता होईल, ऑक्सफर्ड. आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला एक कॉमा द्यावा लागेल. हा कोणता कॉमा होईल, सिरियल कॉमा होईल. तुम्हाला कोणी विचारणार नाही की हा सिरियल लिस्टिंग कॉमा आहे की ऑक्सफर्ड कॉमा आहे की सिरियल. हा लिस्टिंग आहे आणि हा सिरियल किंवा ऑक्सफर्ड आहे. तुम्हाला कोणी विचारणार नाही की सिरियल कोणता, ऑक्सफर्ड कोणता, लिस्टिंग कोणता. पण आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे आपल्या नॉलेजमध्ये जास्त भर पडते. शी नीड्स पेपर, पेन्स, पेन्सिल्स अँड ए रूलर. आता बघा किती वस्तू आहेत. ही एक आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे आणि ही चौथी आहे. शेवटची आणि शेवटून 2 नंबरची ज्याच्यामध्ये अँड वापरलेला आहे, इथे कॉमा येईल तो ऑक्सफर्ड किंवा सिरियल असेल. बाकी पेपर, पेन्स आणि पेन्सिलमध्ये हा जो कॉमा आलेला आहे मित्रांनो, हा कॉमा कोणता असेल, लिस्टिंग कॉमा असेल, कारण तो लिस्ट तयार करतोय. वी विजिटेड पॅरिस, रोम अँड आफ्रिका लास्ट समर. तो या ठिकाणी हा जो आफ्रिका आहे आणि रोम आहे, तो आफ्रिका शेवटचा आहे, रोम शेवटून 2 नंबरचा आहे, त्यामध्ये अँड आहे. तो या आधी जो कॉमा येईल हा आपला ऑक्सफर्ड कॉमा असेल. आणि हा जो एक कॉमा आहे पॅरिस आणि रोमच्या मध्ये, हा लिस्टिंग कॉमा आहे. पुढे बघा, द शॉप सेल्स क्लोथ्स. शॉप काय सेल करतं, तर क्लोथ्स, कपडे, शूज, बॅग्स अँड ॲक्सेसरीज. तो ॲक्सेसरीज आणि बॅगच्या मध्ये हा जो अँड आहे, इथे हा जो कॉमा आहे हा ऑक्सफर्ड किंवा सिरियल कॉमा होईल. आणि क्लोथ्स आणि शूजच्या मध्ये
किंवा बॅग्स आणि शूजच्या मध्ये हे जे कॉमा आहेत हे काय होतील, लिस्टिंग कॉमा होतील. शी लाईक्स रनिंग, स्विमिंग, सायकलिंग अँड हायकिंग. तो अँडच्या आधी असलेला हा जो कॉमा काय आहे, ऑक्सफर्ड कॉमा किंवा सिरियल कॉमा. आणि रनिंग आणि स्विमिंग आणि सायकलिंगच्या मध्ये जे कॉमा आहेत हे कॉमाज काय आहेत, लिस्टिंग कॉमा आहेत. तो पहिला नियम आपल्याला कळाला असेल. यावर आपल्याला प्रश्न 100% विचारला जातो. दुसरा नियम बघा, दुसरा नियम आहे की जे कोटेशन असणार आहे त्या कोटेशनच्या सेंटेन्समध्ये आणि जे कोटेशन ज्याने म्हटलेलं आहे किंवा जे कोटेशनचा संबंध ज्या वाक्याशी आहे त्या वाक्यांच्या मध्ये कॉमा येतो. हे तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचची वाक्य असतील तर त्यामध्ये आपण कॉमा देतो. फॉर एक्झाम्पल बघा, हे पहिलं एक क्लॉज म्हणून वापरलं गेलेलं आहे, शी सेट. आणि जे ती म्हटली ते डबल इन्व्हर्टेड कॉमा कोटेशनमध्ये दिलेला आहे. बघा हा कोटेशन आहे, हा डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे काय, हे कोटेशन आहे. तो कोटेशन आणि कोटेशनशी संबंधित असलेलं हे जे वाक्य आहे या दोघांच्या मध्ये आपण काय करतो मित्रांनो, कॉमा देतो. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे. यावर जीएमसीने प्रश्न विचारलेले आहेत, इथे पण विचारलेत बरं, इकडे पण प्रश्न विचारलेले आहेत. तुम्ही जर जीएमसी सिरीज आपण जी सुरू केलेली नांदेडची यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये आहे ती पण तुम्ही पाहिलेली असेल, तुमच्या लक्षात येईल की इथे पण प्रश्न विचारलेले आहेत आणि इकडे तर प्रश्न विचारलेलेच आहेत. जे मी तुम्हाला शिकवतो 100% प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा पण मी तुम्हाला सांगणार आहे कॉमाचे नियम. प्लीज बी क्वाईट असं कोणीतरी म्हटलेलं आहे बघा, कारण हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे, कोटेशन आहे. कुणी म्हटलेलं आहे तर टीचर सेड, टीचरने म्हटलेलं आहे. आणि म्हणून या दोनही वाक्यांमध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल बघा, इथे कॉमा घ्यावा लागतो की जो डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये येईल. वेअर आर यू गोईंग आस्क्ड राहुल. वेअर आर यू गोईंग जर तुम्ही पाहिलं मित्रांनो तर हे कोटेशनमध्ये बघा डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहे आणि याची संबंधित जे वाक्य आहे त्याच्यासोबत आपल्याला काय द्यावं लागेल, या ठिकाणी कॉमा द्यावा लागेल. त्या ठिकाणी कॉमाची गरज आहे. त्यानंतर बघा, दिस इज वंडरफुल न्यूज शी एक्सक्लेम्ड. शी एक्सक्लेम्ड त्या दोन सेंटेन्समध्ये बघा हे जे आहेत हे कोटेशनचं आहे आणि ते जे म्हटलेलं आहे ते या व्यक्तीने म्हटलेलं आहे. डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या मध्ये आपल्याला कॉमा द्यावा लागेल. ऑल राईट, हा एक दुसरा नियम आहे, तो लक्षात ठेवा. पुढे आहे, आय वॉन्टेड टू गो फॉर ए वॉक बट इट स्टार्टेड रेनिंग. आता तुम्हाला फॅन बॉईज सांगितलेलं आहे मित्रांनो. मी फॅन बॉईज सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. हे फॅन बॉईज म्हणजे हे असे कंजंक्शन्स आहेत की हे कंजंक्शन्स जर आपण सेंटेन्समध्ये यूज करत असू तर मॅक्सिमम क्लॅरिटीसाठी आपण त्यांच्या आधी काय वापरतो, त्यांच्या आधी आपण वापरतो कॉमा. सो एफ म्हणजे काय, फॉर. ए म्हणजे काय, अँड. एन म्हणजे काय, नॉर. बी म्हणजे काय, बट. ओ म्हणजे काय, ऑर. वाय म्हणजे काय, वाय म्हणजे येट. आणि एस म्हणजे काय, सो. तर यांच्या आधी कॉमा वापरावा लागतो. बघा, हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये बट आहे. हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये अँड आहे. हे सेंटेन्स आहे, या सेंटेन्समध्ये ऑर आहे. इकडे सो आहे आणि इकडे येट आहे. सो अशा पद्धतीने हे सेंटेन्सेस काय झालेली आहेत, जॉईन झालेली आहेत, कारण ती कंजंक्शन्स आहेत. यांच्या आधी आपण कॉमा वापरणं गरजेचं आहे. इफ वी आर प्रिपेअरिंग फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन देन. सो हा कॉमा येईल, आपण कॉमा येईल, आपण कॉमा येईल, आपण कॉमा येईल आणि हा पण कॉमा येईल. आणि हा जो कॉमा असणार आहे याला आपण ऑक्सफर्ड कॉमा किंवा सिरियल कॉमा असं म्हणत असतो. अँडच्या आधी किंवा जनरली जे आपले फॅन बॉईजचे कंजंक्शन्स आहेत, कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, यांच्या आधी जो कॉमा येत असतो त्या कॉमाला आपण काय म्हणत असतो, तर त्या कॉमाला आपण म्हणत असतो ऑक्सफर्ड कॉमा किंवा त्या कॉमाला आपण म्हणत असतो सिरियल कॉमा. आता हा पॉईंट तुमच्या लक्षात आला असेल, सोपा आहे. त्यानंतर हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे की जो नाऊन चॅप्टरमध्येही मी तुमचा कव्हर केलेला आहे. एखाद्या व्यक्तीविषयी जर आपल्याला अधिकची माहिती ॲपॉझिटिव्ह नाऊन देत असेल, ॲपॉझिटिव्ह क्लॉज देत असेल, तर त्या ॲपॉझिटिव्ह नाऊनला आपण काय करत असतो, दोन्ही बाजूने कॉमाने सेपरेट करत असतो. बघा, माय ब्रदर हू लिव्ज इन मुंबई व्हिजिटिंग अस. माझा भाऊ मुंबईमध्ये जो राहत होतो, माय ब्रदर माझा भाऊ, हू लिव्ज इन मुंबई की जो मुंबईमध्ये राहतो, इज व्हिजिटिंग अस तो आज आम्हाला व्हिजिटिंग करणार आहे, की तो आम्हाला व्हिजिट करत आहे. मग माय ब्रदरची ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे, ही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन हू पासून सुरू होते तर मुंबईपर्यंत जाते आणि म्हणून या हूच्या आधी आपल्याला एक कॉमा द्यायचा आहे, तसेच या मुंबईनंतर पण आपल्याला एक कॉमा द्यायचा आहे. हा फार महत्त्वाचा पॉईंट. द एफेल टॉवर की जे 1889 मध्ये बिल्ड केलं गेलं, ही एक्स्ट्राची माहिती आहे आणि म्हणून ही कॉमामध्ये द्यावी लागेल. दोघी बाजूने कॉमा लागेल. मी तुम्हाला अशा प्रकारे एक एक्झाम्पल सांगितलं होतं ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांचं, की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी कॉमा द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया कॉमा इज व्हिजिटिंग अस.
की आम्हाला व्हिजिट करत आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं एक्झाम्पल दिलं होतं मी. आवर टीचर मिसेस शर्मा इज व्हेरी काइंड. आता या ठिकाणी बघा आवर टीचर म्हटलेलं आहे, आमचे शिक्षक, आणि ते नेमके कोण आहे तर त्यांच्याबद्दल सांगितलं पण आहे की ते मिसेस शर्मा आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोघं बाजूने काय करावं लागेल, कॉमा करावा लागेल. आपण हे असंही लिहू शकतो, मिसेस शर्मा कॉमा आवर टीचर, आणि मग कॉमा देऊन पुढे आपण व्हर्ब घेऊ शकतो. दिल्ली द कॅपिटल ऑफ इंडिया. दिल्लीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ती कॅपिटल ऑफ इंडिया आहे, तर मग दोघी बाजूने काय येणार मित्रांनो, कॉमा येणार. हा फार महत्त्वाचा पॉईंट आहे, ॲपॉझिटिव्ह नाऊन, जो तुम्हाला मी ऑलरेडी नाऊन चॅप्टरमध्ये क्लिअर करून दिलेला आहे. आता बघा, एखाद्या व्यक्तीला उद्देशून जर एखादं सेंटेन्स बोलायचं असेल, एखाद्या व्यक्तीला उद्देशून एखादं सेंटेन्स म्हणायचं आहे, तर जे सेंटेन्स तुम्ही बोलत आहात आणि ज्या व्यक्तीला उद्देशून तुम्ही बोलत आहात त्या व्यक्तीचं नाव जर त्या सेंटेन्समध्ये येत असेल, ज्या व्यक्तीला तुम्ही उद्देशून बोलत आहात त्या व्यक्तीचं नाव जर त्या सेंटेन्समध्ये येत असेल, तर त्या नावाच्या आधी आपल्याला कॉमा घ्यावा लागतो. फार महत्त्वाचा आहे. कॅन यू हेल्प मी विथ दिस. राहुलला एक व्यक्ती म्हणतोय की तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करू शकतोस का. मग आपण कसं म्हणणार, राहुल कॅन यू हेल्प मी विथ दिस. तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करू शकतो का. आणि आपण हे कोणाला म्हटलेलं आहे, राहुलला. तर मग आपण सरळ सरळ असं म्हणू शकत नाही की राहुल कॅन यू हेल्प मी विथ दिस. आपल्याला राहुल नंतर काय घ्यावं लागेल, कॉमा. म्हणजे तेव्हा कळेल की हा जो प्रश्न जो विचारलेला आहे हा प्रॉपरली राहुलला उद्देशून विचारलेला आहे, इतर दुसऱ्या कोणाला विचारलेला नाही आहे, राहुलला विचारलेला. आय एम टेलिंग यू मोहित दिस इज बॅड आयडिया. मोहित मी तुला सांगतोय हे बॅड आयडिया आहे. म्हणजे आपण फक्त यूचा वापर करूनही सेंटेन्स बोलू शकलो असतो की आय एम टेलिंग यू दिस इज अ बॅड आयडिया. मी सांगतोय तुला की ही बॅड आयडिया आहे, चांगली आयडिया नाही आहे. परंतु आपण मोहितला उद्देशून बोलतोय, आय एम टेलिंग यू मोहित. मोहित मी तुला सांगतोय, आय एम टेलिंग यू मोहित. मोहितचं नाव आलं ना, मग मोहितच्या आधी, म्हणजे हे आय एम टेलिंग यू कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे, मोहित. मग या मोहितच्या आधी आपल्याला काय घ्यावं लागेल, कॉमा घ्यावा लागेल. आणि आणखी जर सेंटेन्स पुढे कंटिन्यू होत असेल तर मोहित नंतर पण आपल्याला कॉमा घेऊन, कारण पुढचं सेंटेन्स आहे ना ते, त्याला कॉमा घ्यावा लागतो आपल्याला. ऑल राईट, पुढे बघा. आता हे थँक्यू कोणाला उद्देशून म्हटलेलं आहे, एव्हरीवनला, म्हणून या ठिकाणी आपल्याला एव्हरीवन म्हणावं लागेल. आणि पुढे सेंटेन्स कंटिन्यू होत आहे तर या ठिकाणी फॉर आहे. फॉर काय आहे आपला, फॅन बॉईजवाला फॉर आहे. फॉर कमिंग टुडे प्रेपोजिशन आहे या ठिकाणी, तरी पण आपल्याला कॉमा घ्यावाच लागेल. प्लीज सिट डाऊन मिस्टर गुप्ता. या ठिकाणी फक्त प्लीज सिट डाऊन म्हटलेलं नाहीये, तर हे मिस्टर गुप्तांना उद्देशून बोललेलं आहे की मिस्टर गुप्ता खाली बसा, प्लीज सिट डाऊन, कृपया मिस्टर गुप्ता खाली बसा तुम्ही. सो त्यांना उद्देशून म्हटलेलं आहे म्हणून, आणि सेंटेन्स संपलं म्हणून या ठिकाणी फुल स्टॉप. डोंट वरी माय फ्रेंड. आपण फक्त डोंट वरी म्हटलेलं नाहीये, तर आपण मित्राला उद्देशून म्हटलेलं आहे की डोंट वरी माय फ्रेंड, माझ्या मित्रा चिंता करू नको. आणि जे काही म्हणायचं आहे कशाबद्दलची काय बद्दल, एव्हरीथिंग विल बी फाईन, सगळं काही सुरळीत होईल, सर्व काही व्यवस्थित होईल. सो डोंट वरी ज्यांना उद्देशून म्हटलेलं आहे ते माय फ्रेंड, आणि आणखी काहीतरी बोललेलं असेल पुढे तर मग कॉमा देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. हिज वाईफ नेहा केम हिअर, असं सेंटेन्स विचारलेलं आहे जीएमसी मध्ये. त्याची वाईफ, हिज वाईफ, त्याच्या वाईफचं नाव जर त्या ठिकाणी उद्देशून बोललेलं आहे, हिज वाईफ, जिचं नाव आहे नेहा, तो कॉमा लागेल. आणखी पुढे काही सेंटेन्स असेल तर मग त्याला आपल्याला कॉमा करून कंटिन्यू करावं लागेल. सो या ठिकाणी आपल्याला कॉमा यूज करायचा आहे. सो पहिले जे 3 नियम मी तुम्हाला सांगितले, जवळपास 4 नियम झालेत आपले. एक लिस्टिंग आणि ऑक्सफर्ड कॉमाबद्दलचा झाला, दुसरा कोटेशनचा झाला, तिसरा फॅनबॉयचा झाला, आणि चौथा आपला या पद्धतीने कोणाला उद्देशून जर बोललं असेल तो, आणि 5वा हू वाला झाला आपला की एखादा व्यक्तीबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ॲपॉझिटिव्ह नाऊन असेल तर. पुढे आहे इट वॉज ए लॉंग टायरिंग जर्नी. जर 2 एकाच जातीचे ॲडजेक्टिव्ह्स जर आपण घेत असू, म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारचे ओसास कॉम्पवाले ॲडजेक्टिव्ह पाहिले होते की त्यांचा एक क्रम असतो, परंतु तेव्हा आपण कॉमा यूज केला नव्हता. ॲडजेक्टिव्ह चॅप्टर आठवा, मी तुम्हाला ओसास कॉम्प सांगितलं होतं. ओसास कॉम्पमध्ये येणाऱ्या ॲडजेक्टिव्हचा वेगवेगळा क्रम असतो, तो आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवावा लागतो, आणि ते यूज करताना आपण कॉमा वापरत नाही. परंतु सगळे जर एकाच साईजचे ॲडजेक्टिव्ह असतील, सगळे जर एकाच रंगाचे ॲडजेक्टिव्ह्ज असतील, सर्व जर एकाच आकाराचे ॲडजेक्टिव्ह्ज असतील तर मग कॉमा द्यावा लागतो. बघा, लॉंग आणि टायरिंग. लॉंग आणि टायरिंग एकाच कॅटेगरीमधले ग्रुपमधले ॲडजेक्टिव्ह्ज आहेत म्हणून या ठिकाणी कॉमा दिला, लिस्टिंग कॉमा. स्मार्ट आणि टॅलेंटेड एकाच कॅटेगरीमधले आहे म्हणून कॉमा. कोल्ड आणि रेनी डे एकाच कॅटेगरीतले आहे म्हणून कॉमा. बिग, स्पेशियस आणि ब्युटिफुल, अँड नंतर ब्युटिफुल करून दिलं म्हणून इथे तर कॉमा आहेच,
परंतु बिग आणि स्पेशियस जो आहे या ठिकाणी पण आपल्याला काय घ्यावा लागेल, कॉमा घ्यावा लागेल. ब्राईट अँड कलरफुल, ब्राईट अँड कलरफुल एकाच कॅटेगरीमधले आहे म्हणून या ठिकाणी कॉमा द्यावा लागेल. पुढे बघा, हे सगळ्यांना माहिती आहे की जे डेट आपण लिहित असतो किंवा जो डे आपण लिहित असतो त्याच्यामध्ये आपण कॉमा देत असतो. आपण 4 जुलै 1990 असं न म्हणता इंग्लिशमध्ये आपल्याला आधी मंथ लिहावा लागतो, मग डेट लिहावे लागते, मग त्यानंतर इयर लिहितो. तो जो मंथ आणि डेट असते त्याच्यामध्ये आपण कॉमा देत नाही, ते सलग घेणार आपण. परंतु जे इयर असेल त्याच्यामध्ये आपल्याला कॉमा द्यावा लागेल. त्या ठिकाणी आपण कॉमा दिलेला आहे. त्यानंतर जो काही ॲड्रेस असतो त्या ॲड्रेसच्या ज्या 2-3 लाईन्स असतात त्यांच्यामध्ये पण आपल्याला कॉमा द्यावा लागतो. तो बघा 123 पार्क स्ट्रीट है पहिली लाईन आहे, दुसरी मुंबई लाईन आहे, तिसरी इंडिया आहे. तर यांच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, कॉमा घेतला. इकडे अँड वगैरे वापरायची गरज नसते. या ठिकाणी बघा सप्टेंबर 27 आहे म्हणजे मंथ आणि डेट आहे आणि इयर आहे, तर त्यांच्यामध्ये कॉमा वापरलेला आहे. आणि पुढे सेंटेन्स आणखी आपल्याला कंटिन्यू करायचं आहे म्हणून आपण कॉमा वापरलेला आहे. जसं इकडे द पॉप्युलेशन ऑफ द सिटी इज, आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण अंक वापरतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीने, आता या ठिकाणी 3-3चा ग्रुप आहे. आपण जेव्हा इंडियामध्ये शिकतो तेव्हा आपण 3चा ग्रुप करतो, मग 2-2चे ग्रुप करतो. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, काय असेल पुढे आणखी ते शंकू, महाशंकू वगैरे. तर त्या पद्धतीने मग आपण 3-2-2च्या ग्रुपने कॉमा देतो. फॉरेनमध्ये 3-3च्या ग्रुपने कॉमा देत चालतात. शी लेफ्ट ऑन फ्रायडे जून, आता बघा जून आणि 15 तारीख आहे म्हणजे एक महिना आणि एक डेट आहे, सो यांच्यामध्ये कॉमा येणार नाही. परंतु इयर आणि मंथ डेट जो असेल त्यांच्यामध्ये कॉमा येईल. शेवट सेंटेन्स झालं म्हणून फुल स्टॉप. आणि दिवस पण दिलेला आहे, तर दिवसासाठी पण आपण त्या दिवसाला पण ब्रेक करण्यासाठी आपण काय करणार, कॉमाचा यूज करणार. सोपं आहे मित्रांनो, हे सगळं पाहिलेलं आहे तुम्ही. आता बघा या ठिकाणी 2 विरोधाभासी सेंटेन्सेस असतील, स्पष्टतासाठी आपण कॉमाचा वापर करतो की मी चहा मागितली, मी चहा ऑर्डर केली, कॉफी नाही. आय ऑर्डर टी नॉट कॉफी. कॉमा नाही पण यूज केला तरी चालतो, पण आपण यूज करायचा, क्लॅरिटी पाहिजे आपल्याला. स्ट्रिक्ट आणि फेअर दोन्ही विरोधाभासी आहेत. स्ट्रिक्ट एकमेकांचे विरुद्ध आहे. स्ट्रिक्ट एक स्ट्रिक्ट पर्सन आहे पण फेअर आहे, चांगला आहे. टी आणि कॉफी दोन वेगवेगळे आहेत. पीस पाहिजे आणि इथे वॉर. सो बघा टी कॉफी, स्ट्रिक्ट फेअर, पीस वॉर, टायर्ड हॅपी, प्रॉब्लेम नॉट युअर्स, माय प्रॉब्लेम नॉट युअर्स, माझा आहे तुझा नाही. त्या ठिकाणी विरोधाभासी सेंटेन्सेस जी आहेत जेव्हा नॉटने जोडले जातात त्या नॉटच्या आधी आपण जनरली कॉमा वापरतो. या नियमावर आतापर्यंत कोणताही प्रश्न आपल्याला विचारलेला नाही, काळजी करू नका, एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन देतोय. बघा इन्स्टेड ऑफ हिटिंग चिल्ड्रन वी वर प्लेइंग इन द पार्क. आता यामध्ये कॉमा काय द्यायचा आहे आपल्याला, आता हे समजलं पाहिजे, कळायला पाहिजे. असा प्रश्न आपल्याला विचारला जाणार नाही, गेला तर तरी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देता येईल. बघा स्पष्टता काय असते. जर मी म्हटलं इन्स्टेड ऑफ इटिंग चिल्ड्रन वर प्लेइंग इन द पार्क, इन्स्टेड ऑफ जे च्या ऐवजी, इटिंग चिल्ड्रन हा कॉमा जर मी दिला नाही ना, की इन्स्टेड ऑफ इटिंग चिल्ड्रन होईल ते की चिल्ड्रनला खाण्यापेक्षा, लहान मुलांना खाण्यापेक्षा वर प्लेइंग इन द पार्क, पार्कमध्ये खेळत होते. म्हणजे या ठिकाणी अर्थपूर्ण होत नाही आहे. इथे इन्स्टेड ऑफ इटिंग चिल्ड्रन असं जर म्हटलं तर सेंटेन्स गेलं. द कॉमा यूज नाही केला तर हे चिल्ड्रनला खाण्यासंबंधी होईल. आपल्या इथे कॉमा द्यायचा आहे की इन्स्टेड ऑफ इटिंग खाण्यापेक्षा, इन्स्टेड ऑफ इटिंग खाण्यापेक्षा चिल्ड्रन वर प्लेइंग इन द पार्क, ते चिल्ड्रन पार्कमध्ये खेळत होते. म्हणजे अपेक्षा अशी केली जात होती की चिल्ड्रन पार्कमध्ये गेल्यानंतर खातील, परंतु खाण्यापेक्षा त्यांनी काय पसंत केलं, खाण्यापेक्षा त्यांनी काय केलं, पार्कमध्ये खेळायला सुरुवात केली. इन द किचन कॅबिनेट वर बिंग इन्स्टॉल्ड. जर या ठिकाणी मित्रांनो हा कॉमा नसेल, इन द किचन कॅबिनेट्स वर बिंग इन्स्टॉल्ड, अर्थपूर्ण सेंटेन्स होणार नाही. कारण इन द किचन कॅबिनेट, आपल्याला किचन कॅबिनेट माहिती असेल की काही ठराविक मंत्रीगण जे असतात, कॅबिनेट मिनिस्टरमध्ये पण ठराविक जे काही महत्त्वाचे असतात 2-3, त्यांना किचन कॅबिनेट म्हणत असतो आपण. तर त्या किचन कॅबिनेटला इन्स्टॉल केलं जात होतं असा याचा अर्थ होतं. परंतु जेव्हा आपण या ठिकाणी कॉमा घेणार तेव्हा इन द किचन म्हणजे किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये, कॅबिनेट्स वर बिंग इन्स्टॉल्ड, कॅबिनेट इन्स्टॉल केल्या जात होत्या.
म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कंपार्टमेंट्स, कॅबिनेट्स किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये इन्स्टॉल केले जात होते, असं त्याचा अर्थ होतो. इथे बघा, बिफोर इटिंग वॉश युअर हँड. बिफोर इटिंग वॉश युअर हँड म्हणजे काय होतं की बिफोर इटिंग वॉश, धुणं खाण्याच्या आधी, युअर हँड तुझे हात. वॉश म्हणजे धुणे, तो धुणं खाण्याच्या आधी तुझे हात. अर्थपूर्ण सेंटेन्स होत नाहीये, म्हणून आपल्याला कॉमा द्यावा लागेल मित्रांनो. हा कॉमा द्या बघा इथे. आणि आता बघा सेंटेन्स, बिफोर इटिंग खाण्याच्या आधी, वॉश युअर हँड्स तुझे हात धु. लेट्स ईट ग्रँडमा. आता याचा अर्थ काय होतो बघा, जर मी या ठिकाणी कॉमा यूज नाही केला तर. लेट्स ईट ग्रँडमा, चला ग्रँडमाला खाऊया. चला आजीला खाऊया. आजीला कशाला खायचं? चुकीचं सेंटेन्स होतं एक स्वल्पविराम दिला नाही तर. तो एक कॉमा आपण या ठिकाणी ऍड करतोय. आता याचा अर्थ होतोय लेट्स ईट, चला खाऊया. ग्रँडमा, चला खाऊया. आजी, चला खाऊया आपण, असा याचा अर्थ होतो. आणि कॉमा जर काढला तर सरळ सरळ ग्रँडमाला खावं लागेल, असं त्याचा अर्थ होईल की चला ग्रँडमाला खाऊया. आणि चुकीचं आहे. सो या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, कॉमा जो आहे तो घ्यायचाच आहे, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होईल. याला म्हणतात स्पष्टता, की सेंटेन्समध्ये एक स्पष्टता येते आणि सेंटेन्समध्ये क्लॅरिटी आवश्यक आहे. ॲम्बिग्विटी, अस्पष्टता. ॲम्बिग्विटी म्हणजे काय? अस्पष्टता. ती सेंटेन्समध्ये नको. सेंटेन्स रीड केल्यानंतर क्लिअरली समोरच्या व्यक्तीला त्या सेंटेन्सचा मिनिंग कळाला पाहिजे आणि त्यासाठी कॉमा जो आहे तो पण महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. कॉमाचे नियम आपण यापैकी घेतलेले आहेत. सगळे कॉमाचे नियम आपले झालेले आहेत आणि आता आपण इथेच थांबतोय. एक एक लेक्चरमध्ये आपण एक एक पंक्च्युएशन मार्क घेणार, त्याबद्दल सर्व पॉईंट्स क्लिअर करणार. याच लेक्चरमध्ये सुरुवातीचे जे 5 ते 6 नियम मी तुम्हाला सांगितले ते फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि हे नंतर मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे की तुम्हाला कळायला पाहिजे की कॉमाचा उपयोग किती महत्त्वाचा आहे. पण कॉमाच महत्त्वाचा आहे असं नाही, इतरही पंक्च्युएशन्स आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. ते जे पंक्च्युएशन आहेत ते एक एक लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया मित्रांनो. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत या पूर्ण व्हिडिओचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. व्यवस्थित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्या. एकदाच लिहून घ्या आणि 2-3 वेळेस प्रॉपर रिव्हिजन करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण स्वल्पविराम जो आहे तो कळेल मित्रांनो. आणि मग पंक्च्युएशनचा, स्वल्पविरामचा कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या देता येईल. इतर मुलांना, विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना तुम्हाला सांगता येईल की काय असतो कॉमा, किती महत्त्वाचा असतो कॉमा काही सेंटेन्सेसमध्ये. तर हे तुम्हाला त्यांना सांगता देखील येईल आणि तुम्हाला तुमचे जे मार्क्स जात आहेत पंक्च्युएशनचे ते मार्क्स तुमचे जाणार नाहीत. आणि हा महत्त्वाचा पॉईंट आपला जो आहे तो कव्हर. तर चला भेटूया आता पुढच्या भागामध्ये. थँक्यू सो मच. टेक केअर.